सुरुवातीला इंधन तुटवडा कायम आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. इंधन तुटवड्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल डिझेलची अनावश्यक खरेदी टाळावी. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना सातबाराचा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल. तर पंपावर शेतकऱ्यांकडे सातबारा मागितल्यास कारवाई करू. कृषी मंत्री दत्ता भरणेंचा इशारा. बुलडाण्यामध्ये बॉटलमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण. पंपावरील कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. बुलडाण्याच्या शेगावमधील भारत पेट्रोलियम पंपावरची घटना. हिंगोली शहरामध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये राडा. सिनगाव शहरातील श्री गजानन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये वाद. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जळगावमध्ये शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवला. वागळे इथल्या HP कंपनीच्या पेट्रोल पंपावर शेतकरी सकाळपासून कॅन घेऊन रांगेमध्ये उभे. यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. तुळजापुरात CNG पंपावर ड्रायव्हरला मारहाण. CCTV घटना कैद. अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. मारहाण करणारे तुळजापुरातच असल्याची माहिती. बुलडाण्यामध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. बुलढाणा मलकापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. बुलढाणा मलकापूर वाहतूक अर्धा तासापासून ठप्प. जमीन मशागतीच्या दिवसात डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. इंधन तुटवड्याची झळ ठिकठिकाणी बसू लागली आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. इंधन दरवाढीचा मोठा फटका. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यानं निर्णय. प्रवाशांची गैरसोय होणार. जालना जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आता कॅन आणि बॅरलमध्ये मिळणार डिझेल. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा पुन्हा नव्यानं आदेश. कॅन बॅरलमध्ये डिझेल न देण्याचा आधीचा आदेश रद्द. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मानले आभार. तर जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य मार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक. अहिल्यानगरच्या राहतामध्ये डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका. शेतीच्या नांगरणीसाठी एकरी सुमारे 3000 रुपयांचा खर्च. डिझेल तुटवडा, त्यात झालेली दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता. जळगावमध्ये डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं एकाच जागी थांबून. डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर मोठा परिणाम. डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल ठप्प. सरकारनं डिझेल उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणी. जळगाव शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा कायम. ग्रामीण भागामधले शेतकरी कॅन घेऊन सकाळपासूनच रांगेमध्ये उभे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून पंपांवर गर्दी कायम. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या ट्रॅक्टरला डिझेल नसल्यानं शहरातील पाणीपुरवठा ठप्प. शहरातील जलकुंभावर पाणीपुरवठा करणारे टँकर सकाळपासून तात्काळत उभे. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना डिझेल टंचाईचा फटका. जळगाव जिल्ह्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ. वाहतुकीचे दर वाढल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्याची तेल विक्रेत्यांची माहिती. तेल महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडणार. शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्यानं इंधन उपलब्ध करून द्यावं. महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाची मागणी. शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करा. अहिल्यानगरमध्ये महासंघाचे पदाधिकारी बाबासाहेब सानप यांची मागणी. इंधन साठवणुकीसाठी कॅनची मागणी वाढली. मागील 8 दिवसांमध्ये वाशिमच्या एका दुकानातून 200 ते 250 कॅनची विक्री. 300 ते 350 रुपयांच्या कॅनची आता 450 ते 500 रुपयांना विक्री. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. विकास लवांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. विकास लवांडेंच्या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण. कोणतीही नोटीस न देता अटक केल्याची विकास लवांडेंची तक्रार. पोलीस काहीच ऐकायला तयार नसल्याचाही लवांडेंच्या वकिलांचा युक्तिवाद. लवांडेंसाठी आम्हाला लढावंच लागेल, दुसरा पर्याय काय? ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि हल्ला केला तो बाहेर. लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या आहे. सुप्रिया सुळेंची टीका. एकनाथ शिंदेंकडून शिरसाटांची कानउघडणी. सूत्रांची माहिती. माहितीमध्ये वाद होतील अशी विधानं नको. शिंदेंकडून कानउघडणी. एनसीपीमधील काही लोक सेनेच्या संपर्कात. शिरसाटांनी केलं होतं विधान. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा. 18 जून रोजी होणार मतदान आणि मतमोजणी. विधान परिषदेवरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलं. बँक आणि पक्षातील विविध संघटनांच्या बैठका घेतल्याची सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 3 ते 4 नावांची चर्चा. सूत्रांची माहिती. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू. येत्या आठवड्यामध्ये नावांवर शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती.
विधान परिषदेच्या जागांवरून माहितीमध्ये रस्सीखेच 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजपा आग्रही तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेच्या सेनेचा दावा राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही विधान परिषदेसाठी शिवसेना 7 जागांवर ठाम तडजोड नाही अशी माहिती शिवसेनेनं भाजपसमोर आधीच्या 5 आणि आधीच्या 2 अशा 7 जागांच्या ठेवलेल्या प्रस्तावाला भाजपचा प्रतिसाद नाही भाजपकडून केवळ 3 ते 4 जागाच शिवसेनेला लोकसभा विधानसभा आणि मनपा निवडणुकीत तडजोड मात्र आता नाही शिवसेनेची भूमिका विधान परिषदेच्या 4 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे बलाबल आमचा 2 ते 3 जागांवर दावा उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया तर मविया म्हणून कसं लढता येईल या संदर्भात ठाकरेंशी चर्चा केली दानवेंचं वक्तव्य कॉक्रोच जनता पार्टी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात कॉक्रोच पार्टीला तरुणांचं समर्थन मिळतंय म्हणून सरकार झोळांना घाबरलंय झोळांच्या लढण्याच्या जिद्दीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया देशभक्तीच्या ईटसमोर झुरळ पार्टी टिकणार नाही झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा महाराष्ट्रामधील जनतेला माहिती नवनाथ पन यांचं राऊतांना प्रत्युत्तर कॉक्रोच जनता पार्टीच्या चर्चेवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया सोशल मीडियावरील लोकप्रियता ही क्षणिक शेवटी आउटपुट महत्त्वाचं वळसे पाटलांचं सूचक विधान कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड केलं याचा अर्थ सरकार घाबरलंय व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईचा आक्रोश तरुणांचा आवाज सरकार दाबू शकत नाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ट्रेडमार्क म्हणून मिळवण्यासाठी 2 अर्ज दाखल या नावाचा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू दोन्ही अर्ज प्राथमिक तपासणीमध्ये पात्र ठरले कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाला धमकी सीजेपीच्या अभिजित दिपकेला जीव मारण्याची धमकी सोशल मीडियावर पोस्ट करत दिपकेची माहिती सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ इंस्टाग्रामवर 20.9 मिलियन फॉलोअर्स अनेक मुद्द्यांवर संतप्त तरुणांकडून सोशल मीडियामध्ये आवाज मनोज जरांगेंकडून उपोषणाचा इशारा देण्यात आलाय पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार त्यांनी आंदोलन मागे घ्यावं लाड यांचं आवाहन मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असं लाड म्हणाले मागण्या मान्य न झाल्यास 30 मेला आमरण उपोषण होणार मनोज जरांगेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीत आम्ही समाजासाठी भांडतोय मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचाय जरांगेंचं वक्तव्य सरकार मराठा ओबीसींची फसवणूक करतंय सरकारनं बनवाबनवीचा खेळ थांबावा मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणावर वडेट्टीवारांचं वक्तव्य 1-2 दिवसांमध्ये मनोज जरांगेंना भेटणार शिंदे समितीला मुदत वाढ दिली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती तर प्रसाद लाड आणि जरांगेंमधला संवाद मला माहिती नाही विखेंची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार लाड यांना धमकी पोलिसांकडून धमकी देणाऱ्या 2 जणांना अटक सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धमक्या येतात यावर विश्वास नाही प्रसाद लाड यांनी कोणतं महान काम केलंय प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवरून संजय राऊतांचा टोला आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांसोबत 4 तासांची बैठक पंतप्रधान मोदींकडून कामांचा आढावा तर पश्चिम आशियामधील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करा मोदींच्या सूचना आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता घरी बोलावून त्याला मंत्री केलं ही माझी चूक उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका कामानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं सह्याद्रीवर आधी फडणवीस आणि मग शिंदेंची भेट घेतली आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही नाही एकनाथ शिंदेंच्या भेटीवर ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं स्पष्टीकरण दरम्यान आज आष्टीकरांनी मातोश्रीवर जात ठाकरेंची भेट घेतली एनडीएकडून डीएमके पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू डीएमकेच्या लोकसभेतील 22 खासदारांवर एनडीएचं लक्ष सूत्रांची माहिती बाहेरून पाठिंबा देण्याच्या शक्यतांची एनडीएकडून चाचपणी सूत्रांची TV9 मराठीला माहिती पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची सुनेत्रा पवारांकडे तक्रार महापालिकेमध्ये निधी मिळत नसल्याची नगरसेवकाची तक्रार तर मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू सुनेत्रा पवारांचं आश्वासन पुण्याच्या इंदापूरमध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये चर्चा ऊस दरासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती गोविंद देवगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा विकास लवांडेंचे वकील अशोक बेद्रेंची वाघोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार मनोहर भिडे भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केला धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी कर्जमाफीचे निकष 8 दिवसांमध्ये ठरवणार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली जाईल कृषी मंत्री दत्ता भरणेंची माहिती तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार सरकारने केला आहे 2 वेळा आश्वासन दिलं पण स्पष्ट जीआर निघाला नाही वडेट्टीवारांची टीका
वांद्र्याच्या गरीब नगरमध्ये सलग चौथ्या दिवशी अतिक्रमण विरोधी कारवाई. उद्यापर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याची पश्चिम रेल्वेच्या पीआरओंची माहिती. 4 दिवसांपासून सुरू असलेलं पाडकाम अंतिम टप्प्यात, 90% पाडकाम पूर्ण. नीट प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आता पाहूयात. एनटीए अध्यक्ष महासंचालकांची शिक्षण, महिला आणि क्रीडा विषयांवरील संसदीय समितीसमोर हजेरी. पेपरफुटी संदर्भात प्रश्न विचारल्याची माहिती. तर सीबीआय जाहीर करत नाही तोपर्यंत पेपरफुटी अमान्य असल्याची एनटीए अधिकाऱ्यांची भूमिका. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पेपरफुटीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांची मागणी. नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पेपर विकला गेला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयनं आतापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. नीट पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्र पेपर फुटीचं केंद्र. हाय प्रोफाईल पालक रडारवर. सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे मिळाले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर पेपर लीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार. लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 4 डॉक्टरांची चौकशी. डॉक्टर मनोज शिरोरे, त्यांचे नातेवाईक डॉक्टर प्रवीण कुलकर्णी, बीएमएस असलेल्या डॉक्टर मनोज देशमुख आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद स्वामींची सीबीआयकडून चौकशी. सीबीआयचा तपास सुरूच. नीट प्रकरणी फिजिक्सचा पेपर फोडणाऱ्या आणखी एका मास्टर माइंड महिलेला अटक. मनीषा हवालदार असं महिलेचं नाव. तर शेठ हिरालाल सराफ प्रशालीकडून आता मनीषा हवालदारचं निलंबन. नीट प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक. मनीषा हवालदार ही देखील मांढरेच्या संपर्कात होती. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनं दोन्ही किडनी गमावल्या. लातूरमधील विश्वजित तेलंगेचं परिश्रम अपयशी. 3 वेळा नीटची परीक्षा दिली, 3ही वेळा परीक्षा रद्द. मोठेगावकरच्या विरोधात कोल्हापूरमध्ये ठाकरे गट आक्रमक. मोठेगावकरच्या क्लासेसमधल्या विद्यार्थ्यांची फी शासनानं परत करण्याची मागणी. ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी.